नमस्कार. मुदुजी महाविद्यालय फलटणच्या मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण e रेज टू अल्फा एक्स इंटू साइन बीटा एक्स डी एक्स हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला पाहिला की कशा पद्धतीने येतोय. त्याच पद्धतीने आपण e रेज टू अल्फा एक्स इंटू कॉस बीटा एक्स ह्यासाठीचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला पाहणार आहे. हे फॉर्म्युले आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन एक्स और साइन ए टी किंवा कॉस बी एक्स कॉस बी टी ह्या फंक्शनसाठी लागणार आहेत. ते इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आपण फर्स्ट समजून घेणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने येतात. आपण डायरेक्टली त्या ठिकाणी यूज करणार आहेत, परंतु ते फॉर्म्युले कशा पद्धतीने येतात हे आपल्याला समजणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी ई रेज टू अल्फा एक्स कॉस बीटा एक्स डी एक्स हे जे इंटिग्रेशन आहे ते ई रेज टू अल्फा एक्स आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इंटू अल्फा कॉस बीटा एक्स प्लस बीटा साइन बीटा एक्स ह्याची इक्वल येते हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फर्स्ट जशा पद्धतीने आपण साइन बीटा एक्स ई रेज टू अल्फा एक्स साठीचं इंटिग्रेशन फाइंड आउट केलं, प्रूव्ह केलं, त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी प्रूव्ह करणार आहोत. आपल्याकडे प्रोडक्ट रूल आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट लाईट रूल आहे, त्याचा यूज करणार आहे. याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कॉस बीटा एक्स, एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेज टू अल्फा एक्स. ठीक आहे, तर फर्स्ट या रूल नुसार पहिलं फंक्शन कॉस बीटा एक्स आहे तसं. ठीक आहे, त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन ई रेज टू अल्फा एक्स इंटिग्रेशन, त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ कशाचं इंटिग्रेशन, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन कॉस बीटा एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण पाहिलं मायनस बीटा साइन बीटा एक्स. डायरेक्ट लिहिलं तरी चालू शकते, या ठिकाणी एक स्टेप आपली कमी होऊन जाईल. आणि त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन ई रेज टू अल्फा एक्सचं इंटिग्रेशन, जे की ई रेज टू अल्फा एक्स आपण अल्फा हे येतं. तर या ठिकाणी सुद्धा आपण डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, ई रेज टू अल्फा एक्स आपण अल्फा. जस्ट आपल्या काही स्टेप्स कमी करण्यासाठी म्हणून आपण डायरेक्ट लिहूयात. आता यानंतर मायनस बीटा आपण अल्फा हे साइन बीटा एक्स ई रेज टू अल्फा एक्सला मल्टिप्लाय करतोय, तर ते आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. कॉन्स्टंट नंबर आहे, मल्टिप्लाय करत असेल फंक्शन तर आपण बाहेर घेऊ शकतो. तर या पद्धतीने आपल्याला ई रेज टू अल्फा एक्स आपण अल्फा कॉस बीटा एक्स मायनस मायनस या ठिकाणी प्लस बीटा आपण अल्फा इंटिग्रेशन ऑफ साइन बीटा एक्स ई रेज टू अल्फा एक्स डी एक्स. आता ह्याला आपण स्टार म्हणूयात आणि ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन पुन्हा कॅल्क्युलेट करूयात. तर आय डॅश हे आपण त्या इंटिग्रेशनला म्हणूयात इंटिग्रेशन ऑफ साइन बीटा एक्स ई रेज टू अल्फा एक्स डी एक्स. हे न्यू फंक्शन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी इंटिग्रेट करायचं. आता अगेन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लाईट रूल यूज करायचा आहे. साइन बीटा एक्स फर्स्ट फंक्शन, सेकंड फंक्शन ई रेज टू अल्फा एक्स. तर साइन बीटा एक्स फर्स्ट फंक्शन ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू अल्फा एक्स, जे की आपल्याला मिळतं ई रेज टू अल्फा एक्स आपण अल्फा. ओके, देन मायनस इंटिग्रेशन ऑफ काय, तर फर्स्ट फंक्शन जे आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह साइन बीटा एक्सचा डेरिव्हेटिव्ह बीटा कॉस बीटा एक्स आणि ई रेज टू अल्फा एक्सचं इंटिग्रेशन, सेकंड फंक्शन इंटिग्रेशन ई रेज टू अल्फा एक्स डिवाइड बाय अल्फा डी एक्स. ओके, आता पुन्हा जर आपण हे सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय लक्षात येईल, अल्फा ई रेज टू अल्फा एक्स सॉरी ई रेज टू अल्फा एक्स आपण अल्फा साइन बीटा एक्स, बीटा आपण अल्फा या ठिकाणी फंक्शनला मल्टिप्लाय करतोय ते आपण बाहेर घेऊयात इंटिग्रेशनच्या. बीटा आपण अल्फा आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस बीटा एक्स ई रेज टू अल्फा एक्स डी एक्स, जे की आहे आय शी इक्वल, म्हणून हे आपण आय लिहूयात. ठीक आहे, तर आपल्याला आय डॅश ची व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी ही मिळाली, याला आपण डबल स्टार म्हणूयात. ही आय डॅश ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची, कारण ते इंटिग्रेशन म्हणजे साइन बीटा एक्स ई रेज टू अल्फा एक्स. तर सबस्टिट्यूशन करूयात आणि सबस्टिट्यूशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय पाहूया. आता हे जर आहे ते ई रेज टू अल्फा एक्स आपण अल्फा कॉस बीटा एक्स प्लस बीटा आपण अल्फा आय डॅश म्हणजे ते इंटिग्रेशन जे आहे आपल्याला ह्याच्याशी इक्वल मिळालं आहे की ई रेज टू अल्फा एक्स आपण अल्फा साइन बीटा एक्स मायनस बीटा आपण अल्फा इंटू आय. ओके, तर आता हे सबस्टिट्यूशन करत आपल्याला सिम्प्लिफाय करायचं दुसरं आपण प्रिव्हियस ई रेज टू अल्फा इंटू साइन बीटा एक्स मध्ये केलं होतं. सिम्प्लिफाय करूयात. ई रेज टू अल्फा एक्स आपण अल्फा कॉस बीटा एक्स आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं तर बीटा आपण अल्फा स्क्वेअर ई रेज टू अल्फा एक्स साइन बीटा एक्स, बीटा आपण अल्फा इंटू बीटा आपण अल्फा मायनस बीटा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर इंटू आय. आता या ठिकाणी अगेन आय ची टर्म जे आहे ती एका साईडला घेतल्यानंतर मायनस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा
आपण अल्फा स्क्वेअर इंटू आय जे आहे त्या ठिकाणी मायनस आहे तर ह्या बाजूला येताना प्लस होईल आय प्लस बीटा स्क्वेअर आपण अल्फा स्क्वेअर इंटू आय इज इक्वल टू ह्याच्यामध्ये कॉमन जर पार्ट पाहिला तर ई रेस टू अल्फा एक्स आपण अल्फा स्क्वेअर हे घेता येऊ शकतो. ई रेस टू अल्फा एक्स आपण अल्फा स्क्वेअर कॉमन या ठिकाणी अल्फा स्क्वेअर नाहीये त्यामुळे आपण ऍडजस्ट करण्यासाठी अल्फा ऍडजस्ट केला. अल्फा कॉस बीटा एक्स प्लस बीटा साइन बीटा एक्स. ओके त्यानंतर जस्ट सिम्पली आपल्याला ही साइड जी आहे ती आपण ऑलरेडी ई रेस टू अल्फा एक्स साइन बीटा एक्स मध्ये पण पाहिली की ती आहे ती आपल्याला आय इंटू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपण अल्फा स्क्वेअर याच्याशी इक्वल मिळते. आणि ह्या बाजूला जे टर्म आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही टर्म जी आहे तिकडं डिवाइड करावं लागणार आहे. म्हणजेच अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपण अल्फा स्क्वेअर न आयला मल्टिप्लाय करत असेल तर दुसऱ्या बाजूला अल्फा स्क्वेअर आपण अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअरने मल्टिप्लाय होणार आहे. त्यामुळे ही जी इकडे टर्म गेली तर आपल्याला ई रेस टू अल्फा एक्स इंटू अल्फा स्क्वेअर इथे कॅन्सल आणि डिनॉमिनेटरला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इंटू अल्फा कॉस बीटा एक्स प्लस बीटा साइन बीटा एक्स या पद्धतीनं हा फॉर्म्युला डिराइव्ह होऊन मिळतो. देअरफॉर ई रेस टू अल्फा एक्स कॉस बीटा एक्स ह्याचं इंटिग्रेशन जे आहे ते ई रेस टू अल्फा एक्स आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इंटू अल्फा कॉस बीटा एक्स प्लस बीटा साइन बीटा एक्स हे मिळतं. तर आय होप या ठिकाणी हे जे प्रूफ आहे हा आपल्याला लागणारा रिझल्ट आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कीप वॉचिंग. थँक्यू.